नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा. आज आपण एका नवीन विषयाबद्दल बोलूया, ते म्हणजे फंगल इन्फेक्शन, बुरशीजन्य त्वचारोग. आता फंगल इन्फेक्शन म्हणजे काय? त्याची कारणे काय काय आहेत? त्याची लक्षणं कोणती आहेत? त्याच्यासाठी कोणती उपचार पद्धती उपलब्ध आहे? आणि त्याच्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पावसाळा असो किंवा उन्हाळा, घाम, आर्द्रता, अपुरी स्वच्छता त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या वाढत आहे. त्वचेवर खाज येणे, लालसरपणा आणि गोलाकार आकाराचे डाग दिसू लागणे ही समस्या सर्वसाधारणपणे दुर्लक्षित केली जाते, पण हळूहळू ते वाढायला लागतात. फंगल इन्फेक्शन हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो किंवा पसरू शकतो. तर ही बुरशी घामट, ओलसर, उबदार जागेवर जास्त प्रमाणात, जास्त वेगाने वाढते. आता हा संसर्ग स्पेसिफिकली पोटाखालचा भाग, त्याच्यानंतर जांघेचा भाग, स्तनांखालचा भाग, बगल, पायाची बोटे, पायांच्या बोटांमधला भाग अशा ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. आता हे फंगल इन्फेक्शन कशामुळे होते तर घाम जास्त येणे, ओलसर कपडे दीर्घकाळ घालणे, त्याच्यानंतर घट्ट कपडे घालणे, लठ्ठपणा, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा सगळ्या कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा संसर्ग इतरांनाही होऊ शकतो किंवा मग टॉवेल, बेडशीट, इतर कपडे शेअर करणे या सगळ्या गोष्टींमुळे हा संसर्ग जास्त प्रमाणात पसरतो. आता हे फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणत्या चुका टाळल्या पाहिजे तर बरेचसे लोक मेडिकलमधून स्टिरॉइडयुक्त क्रीम घेऊन येतात आणि त्याच्याने तात्पुरता हा आजार बरा होतो किंवा सप्रेस होतो, पण आतून हा बुरशीजन्य आजार तसाच राहतो आणि थोड्या दिवसांनी त्याचा रिकरन्स होतो, म्हणजे तो पुन्हा वर येतो, पुन्हा ते फंगल इन्फेक्शन आपल्याला दिसू लागतं. अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही क्रीम्स वापरू नये. फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर आपण त्वचा नेहमी कोरडी ठेवली पाहिजे, सैलसर सुती कपडे घातले पाहिजे, त्याच्यानंतर आंघोळीवरून आल्यावर त्वचा पूर्णपणे कोरडी केली पाहिजे, इतरांचा टॉवेल, रुमाल किंवा बेडशीट शेअर नाही करायचे. त्याच्यानंतर ज्यावेळी व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी आपली साखर नियंत्रणात आणली पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे, संतुलित आहार आणि भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर हे फंगल इन्फेक्शन नक्कीच लवकर आटोक्यात येते. होमिओपॅथीमध्येही त्वचा विकारांसाठी आणि फंगल इन्फेक्शनसाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत. ज्यांनाही वारंवार अशा प्रकारचं फंगल इन्फेक्शन होत असेल त्यांनी नक्कीच होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा विचार केला पाहिजे. प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळे औषधं असते, त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधं फंगल इन्फेक्शनसाठी घेऊ नका. फंगल इन्फेक्शन ही समस्या छोटी वाटत असली तरी ती दुर्लक्षित केल्याने दीर्घकाळ टिकू शकते आणि वारंवार होऊ शकते. त्याच्यामुळे वेळीच उपचार, योग्य स्वच्छता आणि जीवनशैलीतील बदल याच्यामुळे फंगल इन्फेक्शन पूर्णपणे बरे होऊ शकते. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.